2 दिवसांपूर्वी शिवरायांच्या किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झालाय। या निर्णयानंतर भाजपनं मुंबईसह राज्यात जल्लोष केला। यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची कानउघाडणी केली आहे। मंत्रिपदावर असताना हे वर्तन शोभणारं नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांना खडेबोल सुनावले। संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगांसंबंधीचा बेडरूम मधला व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती। त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी त्यांना समज दिली। तर संजय शिरसाटांवरून आदित्य ठाकरे, निलेश राणे आमने सामने आलेले पाहायला मिळाले। राज्यात चड्डी बनियान गँग सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। त्यावर कोणाला बोलले ते स्पष्ट करा असं निलेश राणेंनी विचारलं। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकार अडथळा आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। मुंबईत दादर येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं बांधकाम पूर्ण झाले, परंतु दुसऱ्या टप्प्याचं काम ठप्प असल्याची माहिती। या स्मारकाच्या आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचे, मात्र त्यासाठी राज्य सरकार अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। एकनाथ शिंदेंनी पुन्हा पक्षप्रमुख पद घ्यावं असा आग्रह शिवसेनेच्या नेते मंडळीने केला, मात्र आपण कामाला महत्त्व देतो, पदाला नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पक्षप्रमुख पद घ्यायला नकार दिलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले। तसंच आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे भाजपात गेलो असं होत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळेंनी दिले। काही लोक संघर्षासाठी कायम तयार असतात असंही सुळेंनी म्हटलंय। विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली। यावेळी दोघांनी स्वयं पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात बातचीत केली। स्वयं पुनर्विकास प्रकल्पात प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच पाठिंबा देईन, मात्र त्यासाठी तुला पुन्हा शिवसेनेत यावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर आपण सर्व पुन्हा एकत्र येऊ असं दरेकर म्हणाले। विधान भवन परिसरात एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पेढे भरवण्यात आले। यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पेढा भरवला, मात्र शिंदेंनी तो पेढा खाणं टाळलेला आहे। शेलार यांनी आग्रह करूनही शिंदेंनी त्यांच्या हातचा पेढा खाल्ला नाही, मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना पेढा भरवला। तो पेढा शिंदेंनी जराही आढेवेळे न घेता खाल्लेला आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी जल्लोष केला। शिवरायांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत समावेश केल्यानं जल्लोष करण्यात आला। या जल्लोषात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सहभागी झाले। 2 दिवसांपूर्वी शिवरायांच्या किल्ल्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला। या निर्णयानंतर भाजपनं मुंबईसह राज्यात जल्लोष केला। यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला। भाजपचा जन्म अशा उत्सवांसाठीच झाल्याचा हल्लाबोल करण्यात आला। हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना असा सवालही विचारण्यात आला। सीएसएमटी परिसरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारा अशी मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली। राज्य सरकारनं पुतळ्यासाठी पुढाकार घ्यावा, आवश्यकता असल्यास केंद्राला प्रस्ताव पाठवा असंही जाधव म्हणाले। महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। या दौऱ्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगानं धोरणात्मक निर्णय होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। सोबतच निवडणुका फडणवीसांच्या नेतृत्वातच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। मुंबई महापालिकेत काँग्रेस सोबळावर लढण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या 2 आमदारांनी महापालिकेला स्वतंत्र लढण्याची मागणी केली। भायखळा इथं आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेत असलम शेख आणि अमीश पटेल यांनी तशी इच्छा बोलून दाखवली। स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली। स्थानिक पातळीवरचे निर्णय आपल्या पातळीवर निर्णय घेऊ शकतात असं सचिन अहिर म्हणाले। तसंच काँग्रेसला वेगळा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचंही सचिन अहिर म्हणाले। महाराष्ट्राच्या हिताचं आम्ही करू अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चावर दिली। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार असा सवाल आता उपस्थित होतोय। ठाण्यातील शासकीय जागेचा टीडीआर बिल्डरला दिल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संजय केळकर यांनी सभागृहात केला। शिळफाटा ते कल्याण रस्त्याचे 3 खोटे प्रस्ताव दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचं केळकर म्हणाले। नाव न घेता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले। संजय केळकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला। विशेष म्हणजे सभागृहाबाहेर संजय केळकर आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली।
राज्यात वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात महाराष्ट्र शासनानं मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मकोका कायद्यात सुधारणा करण्याचं विधेयक विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आलं। हे विधेयक गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर मांडलं आणि या सुधारित कायद्यानुसार अंमली पदार्थाच्या उत्पादन, वाहतूक, वितरण आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। भिवंडीतील गोदामं भूमिपुत्रांनी बांधली आहेत, त्यातून त्यांना रोजगार मिळाला आहे, त्यामुळे सर्व गोदामं अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करू असं कपिल पाटील म्हणाले। तसंच भिवंडी तालुक्यातील गोडाऊनला भेडसावणारा अग्निशमनासह विविध प्रश्नांबाबत कपिल पाटील यांनी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदन दिलं, त्यानंतर ते बोलत होते। भूमिपुत्राच्या विकास कामांकडे लक्ष द्यावं असं आवाहन कपिल पाटील यांनी केलं। आणि आमच्या राज्यातील पालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली। कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका आणि नगरपालिकांना आवश्यक ती मदत दिली जाईल असंही ते म्हणाले। महापालिकेच्या हद्दीमध्ये चाकण पाणी पुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी 2 योजना वापरण्यात आल्यात, याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत स्पष्ट केलं। भास्कर जाधव यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला। मीराबाई इंदरच्या घटनेनंतर मराठी आणि हिंदी भाषिकांमधला वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला। उद्या काँग्रेसकडून आम्ही भारतीय भाषा संवाद संगोष्ठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती ते राहणार आहे। डोंगरी कारशेड रद्द करून ती इतरत्र हलवावी, तसंच या कारशेडसाठी 12,000हून अधिक झाडं कापली जाणार असून ही वृक्षतोड त्वरित थांबवावी अशी मागणी डोंगरी आणि आसपासच्या गावातील स्थानिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे। स्थानिकांच्या शिष्टमंडळानं नुकतीच अजित पवार यांची भेट घेऊन या संबंधीचं निवेदन दिलं। नवजात बालकांचं अपहरण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत, त्यात पिंक कोड या नियमाचा समावेश करण्यात आला आहे। राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील बालकांचं अपहरण रोखण्यासाठी ही मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आली आहेत। किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे परिणामी खोबरेल तेलाचे दर तिप्पट महाग झाले। घाऊक बाजारात खोबरेल तेलाचे दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर पोहोचलेले आहेत। राज्यात मंत्रालयातील विविध विभागातील 3 लाख पदं रिक्त आहेत, यात दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यामुळे 3% जागांची भर पडते। याचा कर्मचाऱ्यावर देखील ताण पडत असून रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी अशी मागणी होताना दिसते। उच्च न्यायालयानं नवीन निर्णय जारी केलाय। पत्नी ठोस कारणाशिवाय पतीपासून विभक्त राहणार असेल तर तिला पोडगी किंवा निर्वाह भत्ता मिळणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या खटल्यांना लक्षणीय गती मिळणार आहे। मनी लॉन्ड्रिंग खटल्यांसाठी राज्यांमध्ये ईडीची न्यायालय कामं करणार आहेत, त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग खटल्यांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल संवैधानिक न्यायालयाच्या चिंता दूर होण्याची अपेक्षा आहे असं ईडीनं म्हटलंय। मुंबई शहर आणि उपनगरात शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अनेक जागा रिक्त आहेत। ही सर्व पदं अत्यंत महत्त्वाची असल्यानं मुंबईतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, म्हणूनच या जागा तातडीनं भरल्या जाव्यात अशी मागणी आता शिक्षक आणि शाळा प्रशासनाकडून होते आहे। मुंबईतील शाळेत साखरयुक्त पदार्थाविरोधात प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे। यासाठी शाळेमध्ये साखर आणि साखरयुक्त पदार्थांच्या विरोधात बॅनर्स लावून विद्यार्थी आणि पालकांचं प्रबोधन केलं जाणार आहे। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत आतापर्यंत 1.35 लाख नव्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर 5.4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग 2 मध्ये पसंतीक्रम भरलाय। दुसरी निवड यादी 17 जुलैला जाहीर होणार आहे, त्यानंतर 18 जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे। मुंबईत शेकडो कुटुंबाची मुलं शिक्षण हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहिल्याचं सर्वेक्षणातून समोर आलंय। राज्यातील विविध जिल्ह्यांमधून स्थलांतरित झालेली मुलं सापडली, त्यांच्याकडे जन्माची नोंद नाही, आधार कार्ड नाही, त्यामुळे अशा मुलांना शाळांमध्ये कसा प्रवेश द्यायचा असा गंभीर प्रश्न उभा राहिला। गरिबी, सुरक्षित परिसर, आरोग्याच्या समस्या आणि जागरूकतेचा अभाव यामुळे धारावीतील सुमारे 40% मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधीच शाळा सोडत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असतानाही त्यांना शाळेत टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे। पनवेलमधील आपटा येथील ग्रामस्थांना मरणानंतरही मरण यातना सोसाव्या लागत आहेत।
येथील स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे आपटा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असताना नागरिक त्रस्त झालेले असताना आता या खड्डे बुजवण्यासाठीचे टाकण्यात आलेली वाळू रस्त्यावर पसरू लागली. त्यामुळे दुचाकी आणि हलकी वाहनं घसरून अपघाताची भीती व्यक्त केली जाते. खड्डे भरणी करताना पसरणारी वाळू हटवण्याची मागणी प्रवासी करू लागले. मालमत्ता बाजारात मंदी परतली असून घरांची मागणी घटते. याचा थेट परिणाम मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या मालमत्ता बाजारपेठांवरही झालेला आहे. निवासी ब्रोकरेज कंपनी प्रॉपर्टायगरच्या अहवालानुसार एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील 8 प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांच्या विक्रीत वर्षानुवर्ष 14% घट झाली. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झालाय. सद्यस्थितीत 7ही धरणांचा पाणीसाठा 75.79% पोहोचला असून गतवर्षी तो केवळ 29.73% होता. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धरणं 75% भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. राज्य सरकारनं मुंबईतील कबूतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्या पार्श्वभूमीवर दादर पश्चिम येथील कबूतरखाना लवकरात लवकर पूर्णपणे हटवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरते. त्या ठिकाणी कबुतरांना खाण्यासाठी दाणे घालण्याचा प्रकार अद्याप बंद झालेला नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील 24 वॉर्डात 51 कबूतरखान्यांची नोंद पालिकेकडे असून जवळपास 100 तक्रारींची नोंद पालिकेकडे झाली आहे. गेल्या 1.5 वर्षात महापालिकेनं कबुतरांना दाणे घालणाऱ्यांकडून 62,000 रुपयांचा दंड वसूल केला. लोकल रेल्वे स्थानकावरील सुरक्षा सक्षम करण्यासाठी फेस रेकग्निशन प्रणाली बसवण्यात येते. यात पश्चिम रेल्वे स्थानकावर ही प्रणाली बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झाले. मात्र मध्य रेल्वेच्या स्थानकांवर हे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. भारतीय बनावटीचे कॅमेरे उपलब्ध होत नसताना काम रखडल्याचं चित्र आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. कारण या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना महत्त्वाची माहिती सांगितली. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलून जगन्नाथ नाना शंकर शेठ असं करण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. दुर्ग रेल्वे स्थानक असुविधांच्या गराड्यात आहे. रेल्वे स्थानकांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना अक्षरशः हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. स्थानकातील पंखे बंद, पायऱ्या तुटलेल्या तर जागोजागी कचरा पडलेल्याची स्थिती आहे. उकाडा वाढल्यानं प्रवाशांचा घामाघूम प्रवास सुरू आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची अधिक घुसमट होते. मुंबईतील शहरी वाहतूक सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांचा योग्य वापर करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंडळानं काही सूचना केलेल्या आहेत. मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रो यांचं एकत्रीकरण करणं, शक्य तिथं पादचारी पूल किंवा रेल्वे स्थानकं उभारणं आणि मेट्रो यांना जोडणी देणं अशा सूचनांचा यात समावेश आहे. रिक्षा टॅक्सीत गहाळ वस्तूंचा शोध घेणं आता शक्य झाले. परिवहन आयुक्तालयाने रिक्षा टॅक्सीत हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा टॅक्सी सेवांच्या तक्रारीसाठी परिवहन विभागाकडून टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला. आतापर्यंत 95 तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक तक्रारी जादा भाडं आकारण्यासंदर्भात असल्याची माहिती समोर आली. अंबरनाथमधील बार चालकांनी आज एकदिवसीय बंद पुकारलाय. सरकारनं बारमध्ये विकला जाणारा दारूवरील टॅक्स वाढवल्यानं हा बंद पुकारण्यात आला होता. सरकारनं याची दखल न घेतल्यास भविष्यात जास्त कालावधीसाठी बार बंद ठेवू असा इशारा बार चालकांनी दिलाय. सरकारनं बारमध्ये विकला जाणारा दारूवर एक्साईज ड्युटी 150% वाढवण्यात आली असून बार लायसन्स फी 10%वरून 15% करण्यात आली. पालघरमध्ये बार मालक आणि हॉटेल चालकांकडून आज बंद पाळण्यात आलाय. राज्य सरकारच्या मद्य धोरणाविरोधात बार मालक, हॉटेल चालक आक्रमक झालेत. मद्यावरील उत्पादन शुल्कात 60% वाढ केल्यानं बार यांचा व्यवसाय ठप्प पडणार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय. राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॉरंट मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात आज बंदची हाक दिली होती. ठाण्यातील हॉटेल असोसिएशनकडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध हॉटेल मालकांनी केला. जर करवाढ करतच असाल तर आम्ही परवाने सरकार जमा करण्याचा इशारा या हॉटेल मालकांनी दिला. वसईत हॉटेल व्यावसायिकांनी सरकार विरोधात आंदोलन केले. राज्य उत्पादन शुल्क आणि वार्षिक उत्पादन शुल्कांमध्ये शासनानं केलेल्या करवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं. सरकारनं करवाढीचा फेरविचार करावा, अन्यथा परवाने सरकारकडे जमा करू असं मत हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलं. मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेतल्या मोतीलाल नगर म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या माध्यमातून करण्यात येणारे, मात्र रहिवाशांना विश्वासात न घेता त्यांच्या मागण्यांचा विचार न करता हा घाट घातला जात असल्याचा आरोप होतोय. राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी रहिवासी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
अतिरिक्त रक्त संकलनामुळे रक्त मुदतबाह्य होऊन वाया जातं, तसंच रक्त हस्तांतरणामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मेगा रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात येऊ नये, तसंच एका रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त 500 युनिटपेक्षा जास्त रक्त संकलित होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेनं राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना दिलेले आहेत.